बघा आज ऍडव्हान्स एक्सेलचा पुढचा टॉपिक फायनान्शियल फंक्शन्स. आज आपण काय काय बघणार आहे, कोणकोणते फंक्शन्स बघणार आहे. तर फायनान्शियल फंक्शन्स मध्ये पीएमटी म्हणून फंक्शन्स आहे, पेमेंट टर्म्स म्हणजे थोडक्यात ईएमआय. आपण एखादा 1,00,000 रुपये कर्ज घेतलं तर 5 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी तुम्हाला किती हप्ता बसेल हे आपण ह्या फंक्शनच्या सहाय्याने काय करू शकतो, काढू शकतो. त्यानंतर IPMT म्हणून आहे, ते इंटरेस्ट काढून देतं. हप्त्यामधलं इंटरेस्ट किती असेल. इंटरेस्ट काही फिक्स नसतं. आपल्याकडे जी काही बँकेची इंटरेस्ट व्याज कर्ज देण्याची पद्धती आहे ती रिड्युसिंग मेथडने आहे. तुम्ही जर एखाद्या प्रायव्हेट संस्थेकडून घेतलं तर त्यात फ्लॅट असतं. म्हणजे आज 1,00,000ला 10% 10,000 रुपये इंटरेस्ट चार्ज केला आज त्यांनी, तर ते पूर्ण तुमचा हप्ता संपेपर्यंत 10,000 लागणार. म्हणजे तुमचे जरी तुम्ही पैसे भरत गेले तर ते 10,000 लागणार. त्याच्यामुळे तुम्हाला जरी ते एखादी बघा बऱ्याच फोन येतात, तुम्हाला कर्ज घ्यायचं का, फक्त 7% 8%, ते फ्लॅट दर असतो. तो फ्लॅट दर जर तुम्ही विचार केला तर तो 15-20% पुढे निघून जातो बँकेच्या व्याजदराच्या. PPMT म्हणून फंक्शन आहे, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट काढले जाते. PV म्हणून आहे, त्याच्यामध्ये लोन अमाऊंट आपल्याला मिळते. आणि FV म्हणून आहे, फ्युचर व्हॅल्यू, भविष्यातील व्याजासह येणारी व्हॅल्यू. म्हणजे समजा एखादं म्हटलं की तुम्हाला 6% आम्ही FD ला व्याजदर देतो, तर मग 6% FD ला व्याजदर दिल्यानंतर 5 वर्षात किती आपल्याला पैसे मिळतील, 6 वर्षात किती मिळतील, ते आपण आजच त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजे बँकेमध्ये फायनान्शियल ठिकाणी आपल्याला या फंक्शनचा उपयोग जास्त होत असतो. तर बघू आपण एक एक फंक्शन्स कडे आपण जाऊ. त्याच्यासाठी मी एक्सेलचा डाटा ओपन करतो, एक्सेल शीट ओपन करतो, फाईल ओपन केली. बघा हे 5-6 फंक्शन्स आपल्याला याच्यामध्ये, 5 फंक्शन्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे. एक एक फंक्शन आपण बघू. पहिले बघू आपण पीएमटी फंक्शन. पीएमटीचा सिंटॅक्स बघा काय काय. पीएमटी मध्ये पीएमटी रेट कॉमा NPVR कॉमा PV, बरोबर. मग रेट काय आहे, द इंटरेस्ट रेट फॉर each period if you have annual interest rate and you are make monthly payment divided the annual rate by 12. आपल्याला जो इंटरेस्ट रेट दिलेला असणार आहे तो इंटरेस्ट रेट काय असतो, समजा 10% तुम्ही कर्ज घेताय, तो इंटरेस्ट रेट हा वार्षिक व्याजदर आहे, बरोबर. आणि वार्षिक व्याजदर जर तुम्ही इथं दिला तर तो देताना तुम्हाला त्याला डिवायडेड बाय 12 करावा लागेल. म्हणजे तुम्हाला मंथली इथे द्यावा लागतो, बरं. 10 डिवायडेड बाय 12 असं तुम्ही तिथं तुम्हाला द्यायचंय. NPR द टोटल नंबर ऑफ पेमेंट पिरियड इन the loan. For example, 5 years loan with monthly payment would have 60 periods. 5 वर्ष पिरियड जो द्यायचा तो महिन्यांमध्ये द्यायचा आहे, वर्षांमध्ये नाही. कशात द्यायचा आहे, महिन्यांमध्ये. समजा 5 वर्ष जर तुम्हाला सांगितलं, ड्युरेशन 5 वर्ष सांगितलेलं असेल तर त्याचं मंथ मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल किंवा त्याला इंटू 12 करावं लागेल, असं तुम्हाला त्याच्यात द्यावं लागेल. PV प्रेझेंट व्हॅल्यू ऑर टोटल अमाऊंट ऑफ लोन. PV म्हणजे काय, टोटल अमाऊंट ऑफ लोन किंवा प्रेझेंट व्हॅल्यू. ठीक आहे. तर मग आपल्याला इथं आपल्याला एक छोटस उदाहरण सांगितलं की इंटरेस्ट रेट 10% आहे, लोन अमाऊंट किती आहे, 1,00,000 रुपये आहे आणि ड्युरेशन 60 महिने म्हणजे 5 वर्ष ड्युरेशन आहेत, बरोबर. तर त्याचा EMI किती येईल, इथं EMI आलेला, मी आता तो डिलीट करतो आणि मग तो आपण आपल्या या फंक्शनच्या सहाय्याने आपण इथं काढू. कसं काढणार, इक्वल टू कोणतं फंक्शन आहे, PMT. PMT फंक्शन घेतलं आपण. आता तो विचारतोय आपल्याला रेट. काय विचारतोय, रेट किती आपला 10%. किती आहे, 10%. मग तो 10% मी इथं सिलेक्ट करतो. पण हा जो रेट आहे हा रेट अॅन्युअल आहे, वार्षिक आहे. आपल्याला इथं जो रेट द्यायचा आहे तो मंथली द्यायचा आहे. मंथली द्यायचा म्हणजे याला डिवायडेड बाय 12 करावं लागेल, म्हणजे तो मंथली होईल ऑटोमॅटिकली. त्याला भागिले 12 केलं का मंथली, बरोबर. कॉमा दिल्यानंतर NPR म्हणजे काय, ड्युरेशन. तुमच्या कर्जाचं ड्युरेशन किती आहे, तर इथं दिलेलं आहे आपल्याला ड्युरेशन, ते म्हणजे 60 महिने.
आणि आपल्याला ते महिन्यांमध्येच द्यायचे. जे ते तुमचं इयर मध्ये असेल तर तुम्हाला त्याला इंटू 12 करावं लागेल. बरोबर. पण आता ऑलरेडी इथं 60 महिने दिले म्हणून मी इथं त्या ही सेल सिलेक्ट करतो 60 ची कॉमा. त्याच्यानंतर आपल्याला विचारले पीव्ही. पीव्ही म्हणजे तुमची लोन अमाऊंट. लोन अमाऊंट किती आहे, तर लोन अमाऊंट किती आपल्याकडे, तर 1 लाख. मग ती मी सिलेक्ट करतो 1 लाख. बाकीच्या ज्या गोष्टी आहे एफव्ही टाईप हे ऑप्शनल आहे, हे देण्याची आपल्याला गरज नाही. ज्या ठिकाणी गरज आहे तिथं तुम्ही देऊ शकतात. कंस कंप्लीट केला. कंपल्सरी जे काही एलिमेंट्स होते ते आपण सगळे तिथे दिले. आता मी एंटर जर दिला तर तो आपल्याला हप्त्याची रक्कम काढून देईल. परंतु ही हप्त्याची रक्कम ही मायनस मध्ये येईल. कशात येईल, मायनस मध्ये याच्यामध्ये. म्हणून मग आपण काय करू, एक शेवटचा जो सेल ऍड्रेस आहे लोन अमाऊंट त्याच्या पुढे मायनस साइन टाईप करू. मी काय केलं तिथं मायनस साइन. मायनस मायनस प्लस हा गणिताचा रूल आहे. मग तो मायनस मायनस प्लस करून आपल्याला प्लस व्हॅल्यू आपल्याला आपल्या आउटपुट मध्ये देईल. जर मी तिथं मायनस दिलं नसतं तर इथे एक तर ती रेड व्हॅल्यू आली असती किंवा त्याच्या पुढे मायनस साइन आला असतं. ठीक आहे. किती हप्ता बसतो बघा, 2124.70 एवढा हप्ता. 1 लाख रुपये जर तुम्ही कर्ज घेतलं 60 महिन्यासाठी आणि त्याचा व्याज जर 10% असेल तर त्याला किती हप्ता बसेल, 2124 रुपये 70 पैसे. आलं लक्षात. तर ते त्यांनी काढून दिलं सगळं कॅल्क्युलेशन करून. आता आफ्टर 60 मंथ पेड अमाऊंट, 60 महिने जर तुम्ही हे हप्ता भरला तर किती पैसे जातात हे जर काढायचं असेल तर सोपं गणित आहे. 60 गुणिले 2124 बरोबर का नाही, इक्वल टू 60 इंटू आलेला आपला ईएमआय आणि एंटर दिला. बघ 1,27,482 रुपये तुम्ही काय करतात, पेड करतात. 1 लाख रुपये घ्यायचे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला किती द्यायचे बँकेला, 1,27,000. मग टोटल इंटरेस्ट किती पेड केलं याच्यामध्ये ते जर काढायचं असेल तर कसं काढणार टोटल इंटरेस्ट, सांगा बरं तुम्ही. तुम्ही पेड केलेली टोटल अमाऊंट त्याच्यातून मुद्दल तुम्ही घेतलेली अमाऊंट वजा करायची. मग इक्वल टू तुम्ही पेड किती करणार आहे, 1,27,000. मग 1,27,000चा सेल ऍड्रेस F8 घेतला आणि वजा तुम्ही किती कर्ज घेतलं होतं लोन अमाऊंट 1 लाख. मग 1,27,482 रुपये आपण इथं काय केलं, इंटरेस्ट आपण पेड करणार पूर्ण 5 वर्षामध्ये. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही हे कॅल्क्युलेशन काढू शकता. पुढे आपल्याला बघायचं, पुढचं फंक्शन बघायचं ते म्हणजे आयपीएमटी. आयपीएमटी आता हे फंक्शन काय काम करतं ते बघा. पहिले महत्वाचं म्हणजे इथं आपल्याला सेम आपण जे काढलंय मागच्या शीट मध्ये, जो काही आपण कॅल्क्युलेशन केलं की इंटरेस्ट रेट 10%, लोन अमाऊंट 1 लाख, ड्युरेशन 60 महिने, किती इंटरेस्ट पेड होईल ते पण काढलं आपण. 60 महिन्यामध्ये टोटल अमाऊंट आपण किती पेड करू हे पण आपण मागच्या शीट मध्ये आपण काढलं, ते इथे घेत. आता आपल्याला काय करायचंय, हा जो हप्ता आलेला आहे 2124.70 याच्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये आपण बँकेला किती व्याज भरणार आणि आपली मुद्दल किती कमी होणार हे आपल्याला काढायचं. पहिले आपण काढू इंटरेस्ट किती आपण भरणार. बरोबर, पहिले काय काढणार आपण, इंटरेस्ट किती भरणार. मग इंटरेस्ट काढण्यासाठी आपल्याला आयपीएमटी म्हणून फंक्शन आहे बघा. आयपीएमटीचा इथं फॉर्मॅट दिलेला आपल्याला, रेट पर, एन पर आणि पीव्ही. ठीक आहे. रेट काय आहे तर तुमचा इंटरेस्ट रेट जो अॅन्युअल आहे तो, पण आपल्याला अॅन्युअल द्यायचा आहे का, नाही. इंटरेस्ट रेट हा मंथली द्यायचा, म्हणजे त्याला डिवायडेड बाय 12 तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करायचं. ओके. पर म्हणजे काय तर पिरियड, द स्पेसिफिक पिरियड फॉर विच यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट द इंटरेस्ट. इट मस्ट बी बिटवीन 1 अँड टोटल नंबर ऑफ पिरियड, म्हणजे एनपीआर. एक ते टोटल नंबर ऑफ पिरियड, आपला टोटल नंबर ऑफ पिरियड किती 60, याच्या मधला नंबर तुम्हाला तिथं द्यायचा आहे. म्हणजे पहिल्या महिन्यात तुम्ही किती व्याज पेड कराल, 5व्या महिन्यात किती कराल, 10व्या महिन्यात किती कराल, हे आपल्याला तिथं काढायचंय. बरोबर. त्याच्यानंतर एनपीआर म्हणजे तुमची पिरियड जो 60 मंथचा आहे, जो आपण मागच्या फंक्शन मध्ये एनपीआर आलं, पीव्ही पण आलं. पीव्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू आहे ना, म्हणजे तुमची लोन अमाऊंट. ठीक आहे. आपण
इथं इंटरेस्ट आपण पहिल्या महिन्याचं इंटरेस्ट आपण इथं काढू. म्हणजे जे 2124 रुपये आहे त्याच्यामध्ये व्याज किती आपण देणार आहे, व्याज बँकेला इक्वल टू IPMT. पहिले त्याने आपल्याला विचारलं आहे इथं रेट. काय विचारलंय, रेट. रेट किती आहे, 10%. मग तो 10% मी इथं सिलेक्ट करतो. 10% भागिले 12 करायचे मला. परंतु आता मला हा फॉर्म्युला कॉपी करायचा असल्यामुळे मला त्या सेल ऍड्रेसला लॉक करावं लागेल. मी त्याला लॉक केलं आणि मग डिवायडेड बाय 12 म्हटलं. झालं. मी काय केलं, लॉक. मला खाली कॉपी करायचंय ना, पहिल्या महिन्यात किती, दुसऱ्या महिन्यात किती, तिसऱ्या महिन्यात किती. मी जर खाली कॉपी केलं तर त्याचा पण वरचा सेल ऍड्रेस बदलेल, पण तो फिक्स पाहिजेत ना. 10% ते एकाच जागेवर आहे, वेगवेगळ्या जागेवर आहे का ते नाही. कॉमा पुढे पर म्हटलं. पर म्हणजे काय, कोणत्या महिन्याचं तुम्हाला काढायचं, तर महिना शेजारी दिला आपल्याला पहिला. आता हा कॉपी होताना त्याचा सेल ऍड्रेस बदलले पाहिजेत, त्याच्यामुळे याला मी काही लॉक करत नाही. कॉमा. एन पर म्हणजे पिरियड. मग पिरियड किती आहे, 60 मंथ. तो 60 मंथ पिरियड आपण इथून सिलेक्ट केला, त्याला सुद्धा लॉक करावं लागेल. कॉपी केल्यावर तो सुद्धा बदलायला नको, म्हणून मी F4 तिथं प्रेस केला. बरोबर. कॉमा. पुढे काय म्हटलं, पीव्ही. पीव्ही मीन्स प्रेझेंट व्हॅल्यू, म्हणजे तुमची लोन अमाऊंट. इथं बघा 1,00,000 लोन अमाऊंट आहे, तिला मी क्लिक करतो. केलं क्लिक, तिला सुद्धा लॉक करावं लागेल, म्हणून F4 मी प्रेस करतो आणि मग आपला कंस कंप्लीट. बघा 3 व्हॅल्यू आपण काय केल्या, लॉक केल्या. 3 सेल ऍड्रेस आपण लॉक केले. फक्त एकच सेल ऍड्रेस ओपन ठेवला, कारण की तो कॉपी झाल्यावर तो त्याचा रो नंबर बदलला पाहिजे. बरोबर आहे का. एंटर देतो मी. आता एंटर देण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं एकाला कोणाला तरी मायनस करा. जर केलं नाही तर तिथं मायनस व्हॅल्यू आपल्याला मिळते. बघ मिळाली का मायनस. मग मी पुन्हा त्या याला एडिट करतो त्या फॉर्म्युलाला, आणि याच्यामध्ये हा जो F3 शेवटचा जो आहे सेल ऍड्रेस, त्याला मायनस देतो. मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. झाले 833 रुपये तिथं आपला इंटरेस्ट. म्हणजे या 2124 रुपयामध्ये तुम्हाला 833 रुपये इंटरेस्ट पेड करावा लागणार. मग असं तुम्ही प्रत्येक महिन्यात किती कराल, हे जर तुम्ही असं खाली फिल केलं तर तुम्हाला समजेल का किती. बघा प्रत्येक महिन्याला तो इंटरेस्ट कमी होत जातोय, आहे का. ते झालं 10व्या महिन्यापर्यंत. इथं 11 तुम्ही 11 टाईप केला, बघा 11व्या महिन्याचं आलं 12. इथं 15 घेतलं, इथं 20 घेतलं समजा, इथं 30 घेतलं, इथं 40 घेतलं, बस इथं 50 घेतलं तुम्ही, आणि इथं 60 घेतलं. बघा 59 घेऊ आपण पहिले, 59 आणि शेवटी 60. तुम्हाला 60 महिन्यांचं काढायचं. शेवटच्या 60व्या महिन्यामध्ये फक्त 17.56 रुपये. म्हणजे जसं तुमची मुद्दल कमी होत जाते तसं तुमच्यावर लागणारं जे व्याज आहे ते पण कमी होत जाते. बरोबर ना. हे कॅल्क्युलेट करणं, तुम्ही जर मॅन्युअली कॅल्क्युलेट करायला गेलं तर खूप मोठं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल, एक पूर्ण शीट भरेल. बरोबर. त्यामुळे त्याच्यासाठी हे स्पेशल फंक्शन दिले. या फंक्शनच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, तर इंटरेस्ट किती आलं ते आपण काढू शकतो. आता प्रिन्सिपल अमाऊंट किती आली हे तुम्हाला काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला परत पुढचं फंक्शन आहे, ते म्हणजे बघ पुढच्या पीपीएमटी म्हणून फंक्शन आहे. मग त्या पीपीएमटी कडे मी जातोय. प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला इथे मिळणार आहे. इंटरेस्ट तर निघाला आपलं, बरोबर. आता आपल्याला प्रिन्सिपलचा काय सिंटॅक्स आहे बघा इथं. रेट. रेट म्हणजे आपले हे 10% रेट, तो इयरली असल्यामुळे त्याला डिवायडेड बाय 12 करायचं. पर पर म्हणजे कोणत्या महिन्याचं तुम्हाला मुद्दल काढायची, तर थोडक्यात काय आहे की 2124 रुपये तुम्ही भरताय, यापैकी तुम्ही इंटरेस्ट तर भरताय 833, बाकी मुद्दल किती भरताय. आता तुम्ही म्हणाल हे तर सोपं आहे ना, 2124 मधून इंटरेस्ट वजा करा, आहे का. येईल करता, पण त्याच्यासाठी स्पेशल फंक्शन सुद्धा आहे आपल्याकडे. एन पर मध्ये आम्हाला तुम्हाला काय करायचंय, तर त्याचं ड्युरेशन द्यायचंय आणि पीव्ही मध्ये तुम्हाला त्याची लोन अमाऊंट तुम्हाला द्यायची. इथं तुम्हाला दाखवलेलं आहे कशामध्ये त्याचं फंक्शन काय काम करतं, त्याची माहिती पण तुम्हाला खाली दिलेली आहे. ठीक आहे. मग आता मी जातो इथं प्रिन्सिपल कडे. प्रिन्सिपलच्या सेलमध्ये मी क्लिक करतो आणि माझा फॉर्म्युला लिहायला सुरुवात करतो. पीपीएमटी टॅब मारला. पहिले आपल्याला सांगितलं आहे रेट.
काय सांगितलंय? रेट. रेट कोणता आहे? तर 12%. मग मी 12%ला क्लिक केलं. याला डिवायडेड बाय 12 करायचं, पण ते डिवाइड करण्याच्या पूर्वी मला काय करावं लागेल? त्याला लॉक करावं लागेल. बरं, लॉक केलं. डिवायडेड बाय 12 कॉमा. पुढे आपल्याला काय विचारलं? पर. म्हणजेच तुमचा कोणत्या महिन्याचं काढायचं? तर पहिल्या महिन्याचं. मग पहिला महिना. ज्यावेळेस महिना कॉपी होईल खाली फॉर्म्युला, त्यावेळेस महिना ऑटोमॅटिक बदलला पाहिजे, त्यामुळे त्याला लॉक करण्याची गरज नाही. ठीक आहे. कॉमा. पुढे बघा, एन पर. म्हणजेच इथं तुम्हाला काय घ्यायचे? पिरियड. किती पिरियड साठी तुम्ही कर्ज घेताय? तर 60 मंथ साठी. त्याला सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल? लॉक करावं लागेल. F4 मी प्रेस करतो. कॉमा. आणि शेवटी आपल्याला द्यायची लोन अमाऊंट. लोन अमाऊंट मी मायनस मध्ये करतो, म्हणून आधीच मायनस टाईप करतो. मग लोन अमाऊंटच्या याच्यावर मी काय करतो? क्लिक करतो. PV झालं क्लिक. आणि त्याला सुद्धा मी काय करणार? लॉक करणार. F4 दाबणार. लॉक झालं. आणि कंस मी काय करतो? कंप्लीट करतो. बघ, माझा फॉर्म्युला इथं तयार झाला तयार. देऊ एंटर. बघा, एंटर दिला. जसा एंटर दिला तर आपल्याला इथे समजते की 1291.37 पैसे हे आपली मुद्दल. पहिल्या हप्त्यात आपण जे 2400 रुपये 2100 रुपये भरणार, त्यातली 1200 रुपये आपली मुद्दल कमी होणार. मग त्या 1200 कमी झालेल्या मुद्दलवर, म्हणजेच 1 लाखातून 1200 कमी झाले एवढे राहतील, तेवढ्यावरच पुढच्या महिन्यात व्याज लागणार. रिड्युसिंग मेथड म्हणजे काय? जे आपण भरले त्याच्यावर व्याज लागणार नाही. आणि फ्लॅट मेथड म्हणजे काय? तर जे भरले तरी मूळ रकमेवरच व्याज लागत राहणार शेवटच्या हप्त्यापर्यंत. मला तुम्ही सांगा बरं, इथं 60व्या हप्त्याला किती व्याज लागलं? इथं आपण काढलं होतं बघा, 60 टाईप केलं मी, इथं 70 रुपये. तेच प्रत्येक महिन्याला त्याने किती लावलं असतं? जर फ्लॅट जर असता तर 833 रुपये शेवटपर्यंत व्याज लागलं असतं. आलं लक्षात? म्हणजे व्याजामध्ये भरपूर रक्कम, म्हणजे तुमचे डबल पैसे जवळपास गेले असते या 60 महिन्यामध्ये. हे लक्षात घ्या. येते लक्षात? हे फ्लॅट आणि रिड्युसिंग याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही कुठेही कर्ज घ्यायला गेला तर तुम्ही फ्लॅट मेथडने घेताय का रिड्युसिंगने ते बघितलं पाहिजेत. आणि बघितल्यानंतर तुम्ही ते कर्ज घेतलं पाहिजेत. कोणती मेथड? हे जे फायनान्स कंपन्या असतात, आता टू व्हीलरला जे कर्ज दिले जातात, किंवा तुम्ही एखादं वस्तू विकत घेतात आणि तिथं म्हणतात, सांगितलं जातं बजाज फायनान्स 2% व्याजदरावर 5%. तुम्हाला वाटतं काय 2% तर आहे, पण तो फ्लॅट दर असतो. फ्लॅट तो 10%च्या वरच जातो. त्यापेक्षा बँकेकडून कर्ज घेतलेलं परवडतं. मग आता याला मी कॉपी करतो खाली. जसंही कॉपी केलं तर प्रत्येक महिन्याचं तुम्ही कोणताही महिना इथं टाका, 30वा टाका, 40वा टाका, कोणताही टाका, त्या महिन्याचं व्याज आणि मुद्दल, इकडे व्याज आणि इकडे मुद्दल आपल्याला दिसतंय. आलं लक्षात? मग हे फंक्शन येईल करता. ठीक. तुम्हाला पूर्ण 60 महिन्याचं काढायचंय. इथं टोटल इंटरेस्ट आणि टोटल प्रिन्सिपल अमाऊंट तुम्हाला मिळेल. आणि ती टोटल इंटरेस्ट आणि टोटल प्रिन्सिपल अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी जे आपण कॅल्क्युलेट केले त्याच्याशी मिळती जुळती आली पाहिजे. तुम्हाला टोटल 60 महिन्याचं, मी इथं फक्त 10 महिन्याचं काढून दाखवलं, तुम्हाला पूर्ण 60 महिन्यांचं काढायचं. आणि मग तुम्ही त्याची अमाऊंट बदलू शकता. इथं समजा मी तुम्ही 2 लाख घेतलं, बघा 2 लाखाला किती? बरं, इथं व्याज जर वाढवलं, 12% घेतलं, बघा 12%ला किती व्याज जातं काय? सगळं ऑटोमॅटिक एका मिनिटात, सगळं एका सेकंदामध्ये सगळं बदलतं. इथे पिरियड बदलला, 60चा 72 महिने केला समजा, 72 महिने, 72 महिन्यात सगळं कॅल्क्युलेशन. 2 लाखाला 12%ने किती व्याज जाईल, किती 6 महिन्यानंतर किती तुम्ही भराल, प्रत्येक महिन्याला किती इंटरेस्ट आणि किती प्रिन्सिपल तुम्ही भराल, हे सगळं, आणि किती EMI येईल, हे सर्व गोष्टी तुम्हाला तिथं निघतात. तुम्ही एखाद्या बँकेत ज्यावेळेस कामाला जाल त्यावेळेस तुम्हाला हे गरजेचं आहे. बरं, तुमचं फील्ड समजा कॉमर्स, फायनान्स जे काही येईल असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला याच ठिकाणी जास्त फायनान्स सेक्टरमध्ये जास्त जॉब्स असतात. त्या केसमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. म्हणून मग हे फंक्शन्स, याच्यात अजून आपले फंक्शन्स आहेत, ते आपण पुढे जाऊन बघू. बघा, पुढे बघायचं आपल्याला पीव्ही फंक्शन. पीव्ही काय आहे? प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला काढून देणार आहे, है ना? प्रिन्सिपल पोर्शन ऑफ द पेमेंट फॉर द स्पेसिफिक पिरियड ऑफ द लोन ऑर इन्व्हेस्टमेंटची किंवा लोनची स्पेसिफिक
जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला तो काढून देणार. उदाहरणार्थ आता बघा इथं उदाहरण आपल्याकडे घेतलंय की इंटरेस्ट रेट 12%, ईएमआय 15,000, म्हणजे एखादा एम्प्लॉई आहे, तो एखाद्या ठिकाणी काम करतोय, त्याला 50,000 पगार आहे, तर त्याचा अंदाज कसा असतो, आपल्याला समजा गाडी घ्यायची तर आपण किती हप्ता भरू शकतो, 15,000 का हप्ता भरू शकतो, तर आपण किती कर्ज घेतलं पाहिजे हे पण बघितलं पाहिजे. समजा 25 लाखाची गाडी आणि 25 लाख कर्ज उचलायचं, उचलल्यानंतर सगळ्याचे सगळे 50,000 जर कट झाले तर तुम्ही काय करता, त्याचं सुद्धा मॅनेजमेंट तुम्हाला करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस इन्क्वायरीला जाता बँकेमध्ये, बँक सुद्धा सांगते तुम्हाला 50,000 कर्ज आहे ना, तर तुम्ही जास्तीत जास्त 50%च भरू शकतात. तुम्हाला खायला काहीतरी लागणार का नाही, बरोबर. मग आपल्याला आता समजा 12%ने 15 महिन्याचे आपलं 15,000 रुपये आपल्याला जर हप्ता भरता येत असेल तर आपल्याला किती कर्ज मिळेल हे आपल्याला इथं काढायचंय. त्याच्यासाठी हे पीव्ही फंक्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्यात सिंटॅक्स दिलेला आहे, रेट, पीव्ही मध्ये रेट दिला आपल्याला इथं. नंतर एन पार रेट म्हणजे ते 12%, एन पर म्हणजे तुमची पिरियड, तुमचा 60 महिने हा जो काय पिरियड, आणि पीएमटी, पीएमटी म्हणजे काय तर तुमचा ईएमआय, ते आपल्याला इथं द्यायचं. मग काढू आपण लोन अमाऊंट. लोन अमाऊंट काढायची इक्वल टू रेट. रेट किती आहे, 12%. बघा इथं 12%. हा, पहिले आपल्याला फंक्शन घ्यावं लागेल पीव्ही. बघा पहिले त्यांनी विचारलं रेट, रेट किती आहे 12%, मग 12% वर मी क्लिक केलं, त्याला डिवायडेड बाय 12 करायचं, डिवायडेड बाय 12 करायला विसरायचं नाही, कॉम. त्याच्यानंतर एन पर म्हणजे तुमचा पिरियड 60 मंथ, इथं मंथ मध्ये दिलेला असल्यामुळे तुम्हाला सोपं गेलं, नाही तर त्याला इंटू 12 करावं लागलं असतं, इयर मध्ये दिलं असतं, बरोबर. म्हणजे 5 वर्ष, 5 वर्षाचे महिने किती, तर मग इंटू 5 केलं का महिने निघून जाणार, इंटू 12 केल्यानंतर कॉमा. त्यानंतर आपल्याला पीएमटी, पीएमटी म्हणजे तुम्ही हप्ता किती भरू शकतात, तर 15,000. बघा 15,000 एंटर. आता काय आलं, मायनस व्हॅल्यू आली. ही मायनस व्हॅल्यू यायची नसेल तर आपण शेवटच्या जी काही अमाऊंट आहे त्याला, किंवा शेवटचा सेल ऍड्रेस आहे त्याला मायनस द्या, मायनस मायनस प्लस होईल, आणि प्लस झाल्यानंतर आपल्याला बघा किती कर्ज मिळेल, 6,74,325 रुपये 58 पैसे एवढं कर्ज मिळेल. म्हणजे त्या एम्प्लॉईने काय सांगितलं की मला अंदाजे 15,000 हप्ता भरता येईल. मग ती बँक काय म्हणते, मग थोडासा 15,000च्या वर आला तर तुम्ही एक काम करा ना, 7 लाखच घेऊन टाका ना. 15,000च्या वर आला तर चालेल का, तर ते हो म्हणतील ना, कारण की 200-300 रुपये वर वाढणार आहे, याच्यावर वाढतील का, पण राऊंड अप लोन अमाऊंट तुम्हाला येऊन जाईल, आहे का नाही, येईल का नाही राऊंड अप. मग मला सांगा बरं, राऊंड अप लोन अमाऊंट यायची असेल इथं, आता किती हप्ता वाढू मी इथं सांगा, 15,200 करू, बर 15,300 करून बघतो. नाही, आणखी वाढवा लागेल, 15,400 करतो, 15,600 करतो, वरती गेलं ते, आहे का, 7,01,000 गेली. आपल्याला एक्झॅक्ट 7 लाख लोन अमाऊंट घ्यायची. मग आता काय करणार, आपल्याकडे आहे ना आता फंक्शन, आपण शिकलो गोल सिक, शिकलो का नाही आपण, त्या गोल सिकचा इथं वापर इझिली करू शकता ना तुम्ही, करू शकता का नाही, कसं करणार बरं सांगा बरं आता तुम्ही मला. आपल्याला ही आपल्याला इथं किती घ्यायचं, 7 लाख घ्यायचं एक्झॅक्ट. तुम्ही जाणार डेटा टॅब मध्ये, डेटा टॅब मध्ये तुम्हाला कोणती कमांड वापरायची, व्हॉट इफ अनालिसिस मध्ये जायचं, त्याच्यामध्ये गोल सिक, गोल सिक मध्ये सेट सेल, सेल कोणती सेट करायची, तर जी आउटपुट सेल आहे ती पहिले सेट करायची, ती घेतली मी इथं क्लिक केलं, टू व्हॅल्यू, टू व्हॅल्यू मध्ये काय घ्यायचं, हा 7 लाख, किती व्हॅल्यू करायची तुम्हाला, तर 7 लाख. ओके, मग आली बरोबर, 7 लाख टाईप केलं, आणि बाय चेंजिंग सेल, कोणती सेल चेंज झाली पाहिजे, तर ईएमआय ची सेल चेंज झाली पाहिजे. मग ईएमआय ला मी क्लिक केलं आणि ओके म्हटलं, जसंही ओके म्हटलं बघा त्यांनी कॅल्क्युलेट केलं, केलं कॅल्क्युलेट एक्झॅक्ट 7 लाख येण्यासाठी
15,771.11 एवढा EMI तुम्हाला भरावा लागेल. मग ती एम्प्लॉई म्हटली ठीक आहे, ओके, मला 571 रुपये एक्स्ट्रा आल्याने काही फरक पडणार नाही, माझा 50,000 पगार आहे, चालेल. मग 7 लाख रुपये बँक त्यांना कर्ज देऊन टाक. समजलं? तुम्ही ज्यावेळेस एखाद्या फायनान्शियल कंपनीत बँकेत कामाला जाल त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी येणार आहे, कस्टमरशी तुमचे संबंध येणार आहे, आणि कस्टमर प्रत्येक वेळेस वेगवेगळे, मी जर 15,000 हप्ता भरतो तर मला कर्ज किती मिळेल, 12% किती मिळेल, 11% किती मिळेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करून देता आल्या पाहिजेत. हे फॉर्म्युला एकदा टाकून ठेवले का फक्त अमाऊंट टाकायची, पिरियड बदलायचा, पर्सेंटेज बदलायचे, झालं काम तुमचं. ऑटोमॅटिकली तुमचं तिथे येऊन जाणार एकदा फंक्शन टाकल्यानंतर. समज? अशा पद्धतीने हे पीव्ही फंक्शन्स आपण बघितलं. नंतर एफव्ही फंक्शन आहे, फ्युचर व्हॅल्यू आपण काढू शकतो त्याने. एफव्ही चा इथे सिंटॅक्स आपल्याकडे दिलेला नाहीये. लोन प्लस इंटरेस्ट याच्यात भविष्यातली व्हॅल्यू, फ्युचर व्हॅल्यू आपल्याला काय करता येईल, याच्याद्वारे आपल्याला काढता येईल. मग आता याच्यासाठी आपण काय उदाहरण घेणार? समजा एखादी बँक म्हटली तुम्हाला की आम्ही 7% तुम्हाला एफडी ला व्याज दर देतो. समजा 1 लाखाला 7%, जर 1 लाख रुपये गुंतवले तर 7%, 7%, इथं पर्सेंटचं साईन टाईप करा बरं, तरच तुम्हाला ते कॅल्क्युलेशन मिळणार आहे. तर किती किती दिवस, 60 महिने म्हणजे 5 वर्षाने तुम्हाला किती अमाऊंट मिळेल, मग ते तुम्हाला काढायचंय. बरोबर? समजा तुम्ही 1 लाख रुपयाची एफडी केली, किती टक्क्याने केली? 7% बँकेत केली. किती दिवसासाठी? 5 वर्षासाठी. तर तुम्हाला किती पैसे तुमच्या हातात मिळतील ते तुम्हाला आता काढायचे. त्याच्यासाठी हे फंक्शन आहे एफ व्ही इक्वल टू एफ व्ही. टॅप दिला. आता इथं तो काय काय विचारतो? रेट. काय विचारतो? रेट. रेट काय? 7%. मग मी इथं 7% देतो, त्याला डिवायडेड बाय 12 करतो. ते करावंच लागेल आपल्याला. कॉमा एन पार पिरियड 60 महिने. बरोबर? त्याच्यानंतर कॉमा पीएमटी ही अमाऊंट, आणि एंटर की प्रेस केली. याच्यामध्ये हे जास्त आलं, आपलं कॅल्क्युलेशन चुकलं. पीएमटी मध्ये माझ्या मते बघा, तर इथं आपल्याला एफ व्ही फंक्शन बघायचंय. एफ व्ही फंक्शन आपण जे बघत होतो ते थोडं चुकीच्या पद्धतीने बघत होतो. एफ व्ही फंक्शन काय आहे तर त्याचं सिंटॅक्स मी तुम्हाला दाखवतो. एफ व्ही रेट, एन पी ए आर म्हणजे नंबर ऑफ पिरियड, आणि पीएमटी, पीएमटी म्हणजे इन्स्टॉलमेंट. थोडक्यात तुम्ही आरडी जे लावतात बघा, पावती भरतात का नाही, प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट अमाऊंट तुम्ही बँकेमध्ये भरतात. ती भरल्यानंतर उदाहरणार्थ 1,000 रुपये प्रत्येक महिन्याला आरडी, पोस्टाची आरडी प्रत्येकाला माहिती आहे. 1,000 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्ही जर पोस्टामध्ये भरले आणि त्याला जर व्याजदर 7% असेल, असे 60 महिने भरले, तर तुम्हाला किती फ्युचर व्हॅल्यू मिळेल, फ्युचर अमाऊंट, मॅच्युरिटी अमाऊंट किती मिळेल हे काढायचं असेल तर ह्या एफ फंक्शनचा उपयोग होतो. बरोबर? मग आता आपण इथं त्याचा वापर करू. इक्वल टू एफ व्ही, टॅप मारला तो आपल्याला विचारतोय एफ फंक्शन रेट काय, कोणता घ्यायचा, तर रेट आहे आपला 7%. आपल्याला नेहमी 7% ज्या रेटला आहे त्याला डिवायडेड बाय 12 आपल्याला करावं लागतं. कॉमा, त्याच्यानंतर आपल्याला त्याने विचारलं एन पार काय किती आहे, तर 60 मंथ आहे म्हणून 60 मंथ, कॉमा, आणि पीएमटी तुम्ही किती इन्स्टॉलमेंट भरतात, तर 1,000 रुपये. किती भरतात? 1,000. पण या 1,000च्या पुढे मायनस साइन लावा,
आणि मग तो ती सेल सिलेक्ट करा, जेणेकरून तुमचं आउटपुट जे मायनस मध्ये येतं ते प्लस मध्ये येईल. कंस कंप्लीट केला, कंस कंप्लीट करून मी एंटर की प्रेस करतो. जसे एंटर की प्रेस केली तर मला 71,592 रुपये 90 पैसे तुम्हाला फायनली 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. बरं, मग याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट किती मिळतंय, त्याच्यानंतर तुमची मुद्दल पैसे किती, तुमचे एकूण पैसे किती पेड होत आहे, बरोबर. मग टोटल अमाऊंट किती जाते ती आपण काढू. कशी काढणार, इक्वल टू 60 इंटू 1000. बघ, 60,000 रुपये तुमचे जातात आहे ना. तुम्हाला इंटरेस्ट किती मिळतं, इक्वल इंटरेस्ट काढायचं असेल तर तुम्हाला मिळणारी अमाऊंट, मॅच्युरिटी अमाऊंट आणि तुम्ही भरलेली अमाऊंट ही वजाबाकी करायची यांची. इंटरेस्ट रिसिव्ड किती होतंय, इक्वल टू तुमची मॅच्युरिटी अमाऊंट 71,000 मायनस तुम्ही भरलेली अमाऊंट 60,000. 11,592 रुपये 90 पैसे तुम्हाला काय मिळेल, त्याच्यावर इंटरेस्ट मिळेल. आणि अशी तुमची 71,592.90 रुपये तुमची मॅच्युरिटी अमाऊंट मिळेल. असं हे एफ फंक्शन जे तुम्हाला हप्त्या हप्त्याने म्हणजेच आरडी वर तुम्हाला किती व्याज मिळेल पुढे भविष्यात, हे आपल्याला हे फंक्शन काय करतं, काढून देतं. हे सगळे फायनान्शियल फंक्शन आपण बघितले आजच्या भागामध्ये. हे 5 याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. ही फाईल मी सेव्ह करतो पहिले. फाईलचं नाव, तुमचं स्वतःचं नाव आणि डॅश करून 18 नंबर त्याला द्यायचा आणि ती फाईल काय करायची, सेव्ह करायची आहे. ठीक आहे, क्लोज करतो. बघा, आज आपण काय बघितलं तर या सगळ्या 5 फंक्शन्स आपण बघितले. ईएमआय कसा काढायचा, आलेल्या हप्त्यामध्ये इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल किती असतं, लोनची अमाऊंट, प्रेझेंट व्हॅल्यू कशी काढायची, फ्युचर व्हॅल्यू कशी काढायची, याच्याबद्दलची सगळी माहिती आपण याच्यात बघितलं. मग आता हे प्रॅक्टिकल काय आहे तुम्हाला ते आपल्याला इथं दिलंय बघा. या पद्धतीने याच्यात टायपिंग काही जास्त नाहीये, तुम्हाला या पद्धतीने पहिल्या शीटमध्ये टाईप करायचंय. त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट तुम्ही ठरवा. मी 10% घेतला, तुम्ही 12 घ्या, 15 घ्या, 13 घ्या, तुमच्या हिशोबाने. लोन अमाऊंट तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या, ड्युरेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या, आणि त्याचा ईएमआय किती येईल आणि त्याला 60 महिन्यानंतर किती अमाऊंट पेड करावं लागेल, टोटल इंटरेस्ट किती पेड करावं लागेल, हे तुम्ही काढा. त्यानंतर दुसऱ्या शीट मध्ये या पद्धतीने डाटा तुम्हाला टाईप करायचा आहे, बरोबर. ऑलरेडी आहे शीट, तुम्ही कॉपी करून घेतलं तर हे येणारच आहे तुमचं पुढे जसं. मग याच्यामध्ये इंटरेस्ट किती आणि प्रिन्सिपल किती जाणार आहे तुमचं पूर्ण 60 महिन्यापर्यंत, ते तुम्हाला काढायचं, पूर्ण काढायचं. मी तुम्हाला 10 महिन्याचं काढून दाखवलं, तर तुम्ही पूर्ण 60 महिन्याचं किंवा तुम्ही जो पिरियड घ्याल तेवढ्या पिरियडचं काढायचं. तुम्ही एक 60 इथं पिरियड घेतला 60 आणि 61व्या महिन्याचं काढायचं घेतलं तर तो देणार नाही, आउटपुट मध्ये एरर येईल, लक्षात घ्या. पुढे मग हे बघा, अनिशावरची अनिशा आयटी कंपनीमध्ये काम करते, तिला महिन्याला 50,000 पगार आहे, तिला कार खरेदी करायची आहे आणि तिला 15,000 रुपये हप्ता देणं शक्य आहे. तर बँकेचा कारसाठी व्याजदर 12 आहे, 12% व कर्जाचा कालावधी 60 महिने आहे. तर अनिशाला बँकेतून किती कर्ज मिळेल ते तुम्हाला इथं काढून घ्यायचंय. अनिशाचं कर्ज तुम्हाला इथं काढायचंय आणि ते कर्ज काढल्यानंतर ती अमाऊंट 7 लाखाच्या जवळ येईल, म्हणून 7 लाखाला राऊंड अप करण्यासाठी आपण काय वापरणार, तिथं गोलसिक कमांड वापरणार, म्हणजे जेणेकरून तुमची मागे गोलसिक कमांडची सुद्धा प्रॅक्टिस होईल. आलं लक्षात. आता हा जो प्रश्न आलेला आहे हा जुनाच आलेला आहे, त्याच्यामध्ये तो घेऊ नका. आता मी तुम्हाला हे बदल करून तुम्हाला मी तिथं देतो प्रेझेंटेशन मध्ये, तो वेगळा आलेला आहे. ठीक आहे, आणि तुमचं फाईल ही तुमचं नाव आणि 19 नंबरने काय करायचं, फायनली सेव्ह करायची. ठीक आहे, अशा पद्धतीने हे फायनान्शियल फंक्शन्स आपण आज बघितले. आज आपण इथं थांबू मग.